मुख्याध्यापक सन्माननीय मस्के सर आणि माझे सहकारी मित्र आणि आज उपस्थित सर्व पालक वर्ग, खऱ्या अर्थानं आज आपल्या या विद्यालयामध्ये द्वितीय सत्रामध्ये हा पालक मेळावा आपण आयोजित केला आणि या असणाऱ्या मेळाव्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। यानंतर आपल्याला जे थोडाफार त्या ठिकाणी पालकांच्या समस्या जाणून घेतो, थोडा वेळ झालेला आहे आणि सकाळपासून बराच वेळ शिक्षकांचा सुद्धा चर्चा करण्यामध्ये गेला, पण हा आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट, ही जी बैठक आपण घेतली त्यानंतरचा हा महत्त्वाचा मुद्दा आणि चर्चा होणं आपल्याला अपेक्षित आहे। सर्वप्रथम त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की मगासपासून 8वी 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची आपण प्रगती जाणून घेतली, सकारात्मक चर्चा आपण पाहिली, बघितली, केली, पण सगळ्याच पालकांना ठीक आहे, काही विद्यार्थ्यांची सकारात्मक असेल, काहींना पालकांना अपेक्षित असं त्या ठिकाणी जाणवली नसेल। हा घटक तुमचा आमचा विद्यार्थी घडवणं, हा पालक असेल, शिक्षक असेल आणि तो विद्यार्थी असेल, यांचा त्रिवेणी संगम असतो। त्या तिघांच्या मधून विद्यार्थी घडत असतो। आम्ही आमचं काम त्या ठिकाणी सातत्यानं करत असतो। सकाळी 8:30 पासून रात्री 10 पर्यंतच्या असणाऱ्या सगळ्या वातावरणामध्ये आमचा सहकारी मित्र राबत असतो, पण खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्याला घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्याला द्यायचं आहे, ज्याला ते कळालंय, अशा गोष्टी त्या ठिकाणी आपण सातत्यानं करण्याचं काम करतो। विशेष उल्लेखनीय प्रगती आमचा 8वीचा विद्यार्थी आर्यन नलवडे, NMS परीक्षेमध्ये आमचा विद्यार्थी केंद्रामध्ये प्रथम आला आणि 8वी मध्ये आम्हाला त्या ठिकाणी सुरुवात होती 6-7 विद्यार्थी, त्यामध्ये त्यानं एक उत्तुंग अशी भरारी घेतली आणि त्याच्या गावामध्ये कराड सारख्या त्या ठिकाणी गावामध्ये आमचं नाव झालं। आणि हीच प्रगती आम्हाला 10वीच्या 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्याकडून ही अपेक्षा असते की आपल्या बरोबर शाळेचं नाव, शाळेबरोबर पालकांचं नाव, पालकांच्या बरोबर सगळ्यांचं त्या ठिकाणी एकंदरीत नाव व्हावं, ही अपेक्षा आमच्यामध्ये सुद्धा असते। खऱ्या अर्थानं आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी 8वी 9वीच्या किंवा 10वीच्या परीक्षामध्ये, 8वीच्या स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी MS असेल किंवा शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षा असेल, यासारख्या परीक्षेमध्ये आमचा सहकारी मित्र त्या ठिकाणी कार्य करत आहे। उल्लेखनीय प्रगती आमच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी समाधान तेव्हाच लाभणार आहे जेव्हा आमच्या विद्यार्थ्याची प्रगती तुम्ही जेव्हा म्हणणार आहात की सकारात्मक झालेली आहे। होय सर, आम्ही त्या ठिकाणी आमचा विद्यार्थी तुमच्याकडे घातला आणि आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी जाणवलं, हा जेव्हा तुमच्याकडून असणारा विश्वास ज्या वेळेला आम्हाला मिळणार आहे त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी जे कार्य करतोय किंवा जे कष्ट करतोय त्याचं चीज झाल्यासारखं जाणवणार आहे। आणि पालक विद्यार्थी यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं सुसंवाद, पालक मीटिंग घेण्याचा थोडक्यात एक पार्श्वभूमीवर एक संकल्पना स्पष्ट करतो। पालक मीटिंग घेण्याचा हेतू मुळात हा की आपला आणि तुमचा परिचय होणं किंवा त्या ठिकाणी पालकाचा आणि विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा, या तिघांचा एकत्रित त्या ठिकाणी असणारा जो विचार करून पालकाच्या भवितव्याना किंवा विद्यार्थ्याच्या भवितव्याविषयी जी चर्चा करणं, हाच हेतू असतो। म्हणजे गुण किती मिळाले, काय मिळाले, अपवादानं पुढे काय कशा पद्धतीची रचना करायची आहे, ही त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला सांगावंसं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याचा कल हा वेगळा आहे। पालक म्हणून प्रत्येक जण चिंतित आहात, तुमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या असणाऱ्या मनामध्ये एक साशंकता आहे की माझा विद्यार्थी मी इथं घातलाय, मला तुम्ही घडवा, असा घडवला पाहिजे, घडणं आहे, हे प्रत्येक पालकाच्या चेहऱ्याकडे। आणि मगाशी आपण पाहिलं प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक पालक विचारत होता माझ्या मुलाची प्रगती कशी आहे, माझा मुलगा कमी का पडलाय, माझ्या मुलामध्ये कमतरता काय, हा विषय तुम्ही मांडला, पण तेवढीच असणारी निकड तुमच्या मुलाच्यात निर्माण होणं गरजेचं आहे। पालक म्हणून त्या ठिकाणी तुमची पण काही कर्तव्य आहेत। काही अनिवासी विद्यार्थी येतात तिथं 8:30 पण आपण 3:30 पर्यंत थांबतात, पुन्हा घरी तो विद्यार्थी काय करतो हे आम्हाला सुद्धा माहित नसतं। पालकाचं मूळ कर्तव्य त्या ठिकाणी आहे, आपली सुद्धा जिम्मेदारी आहे, आमचा असणारा स्टाफ राबत असतो, तुम्ही सुद्धा सकारात्मक राबणं गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये या सगळ्या भावना निर्माण होणं गरजेचं आहे। विद्यार्थ्याची तुम्ही भावना जाणून घ्या। तुम्हाला पालक म्हणून फक्त त्याला त्या ठिकाणी सतत त्याच्यावरती फक्त लादणं, तुला घडलं पाहिजे, झालं पाहिजे, केलं पाहिजे, हे सातत्यानं असणाऱ्या विद्यार्थ्यावरती बिंबवणं हे चुकीचं आहे। काही पालकांच्या अपेक्षा सतत म्हणजे त्यानं काहीतरी गुन्हा केलेला आहे, तो माझा कोणतरी शत्रू आहे आणि अशा पद्धतीनं त्याच्यावरती सतत तुम्ही त्या ठिकाणी ट्रेस आणि तणाव फक्त त्या ठिकाणी, अशात विद्यार्थी घडत नाही। विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा करा, त्याच्याशी बोला, मित्र म्हणून वागा, त्याच्याशी त्या ठिकाणी काही गोष्टी साध्य करा। एक साधं उदाहरण सांगतो की एक असाच विद्यार्थी पळत त्या ठिकाणी शाळेतून आला
इयत्ता 9वी 10वीचा विद्यार्थी त्या ठिकाणी होता. सतत त्या ठिकाणी आला. त्या दिवशी शाळेचा निकाल होता. निकाल लागल्यानंतर पालकांना वाटलं विद्यार्थ्याचा निकाल त्या ठिकाणी लागला असेल, त्याच्या हातामध्ये ते गुणपत्रक पाहिलं आणि विद्यार्थी असाच ते आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये बसलेला होता आणि बसल्यानंतर त्याच्या हातामध्ये, विद्यार्थ्याच्या हातामध्ये एक गुणपत्रक होतं. पालकानं गेला, डायरेक्ट गुणपत्रक बघितलं. इंग्रजी 27, गणित 47 आणि रागाच्या भरामध्ये त्यानं त्या ठिकाणी त्या पालकानं त्या विद्यार्थ्याला एवढं त्या ठिकाणी मारहाण करायला सुरुवात केली. अर्धा तास त्याला मारलं. पालकांनी पुन्हा विचारलं तुला एवढे कमी गुण काय मिळाले? तर ते त्या ठिकाणी असणार विद्यार्थी म्हटला की पप्पा हे माझं 9वीचं मार्कलिस्ट नाही, हे माझं 5वीचं मार्कलिस्ट आहे. मारल्यानंतर त्याला कळालं की एवढ्या अपेक्षा, म्हणजे पालक आता एवढा सैरावैरा झालेला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या पोराने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्याच पण नाही. अपेक्षा लादू नका आणि जेवढं आपल्याला सकारात्मक चर्चा न करता येईल तेवढ्या पद्धतीनं आपण करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्या शाळेमध्ये, सैनिकी प्रशिक्षण शाळेमध्ये आपण त्या ठिकाणी 10वी नंतर नोकरी मिळवण्याची जी संधी आहे, एकमेव असं ठिकाण आहे की 10वी नंतर मी असा बऱ्याच ठिकाणी पहा, तुम्ही नोकरीच्या बऱ्याच संधी पहा, तुम्ही सुद्धा पालक सज्ञान आहात, तुम्ही सुद्धा सुशिक्षित आहात, तुम्ही सुद्धा आमच्यापेक्षा समाजामध्ये वावरत आहात. तुम्हाला 10वी नंतर नोकरी मिळण्याचं ठिकाण, ज्या ठिकाणी आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, 10वी नंतर नोकरी मिळण्याचं एकमेव ठिकाण तेवढंच आहे. आणि 60-70 हजाराची नोकरी मिळवण्याचं साधन 10वीच्या वयामध्ये होतंय. तर तो विद्यार्थी तुम्ही आम्ही का घडवू नये? 10वी नंतर त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा घडणं आणि एवढ्या कमी वेळामध्ये नोकरी मिळणं, तो त्या ठिकाणी प्रयत्न चालू ठेवा. आमच्या विद्यार्थ्यांचे 22-23 विद्यार्थ्यांचे आम्ही 11वीचे वय ज्यांचं 17.5 भरते त्यांचा विशेष त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे. आता परीक्षा 22 एप्रिल कालावधी त्या ठिकाणी आहे, पण या 1.5 महिन्यामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना सगळा अभ्यासक्रम बंद केलेला आहे आणि फक्त आर्मीचे लेक्चर आणि ते 5 लेक्चर, त्यांच्या 2दा टेस्ट, 2दा फिजिकल. आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे या 22 मध्ये, आता झालेल्या मागल्या भरतीमध्ये आमचे 27 विद्यार्थी त्या ठिकाणी एकंदरीत भरती झाले. आम्हाला अभिमान आहे, आमच्या 22 मधले 6-7 विद्यार्थी भरती झाले. तुमचं नाव आहे, आमचं नाव आहे, सगळ्यांचं नाव आहे आणि हा एक आम्हाला प्रयत्नवादी असा आशा आहे की निश्चित त्या ठिकाणी स्वरूपानं त्या ठिकाणी निर्माण होईल. एक सांगण्याची गोष्ट, त्या ठिकाणी कमी वयामध्ये नोकरी मिळवण्याची संधी त्या ठिकाणी आहे आणि जो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये जो एक नुणगंड आहे तो फक्त मी सांगणार आहे की आपल्या विद्यार्थ्याला आता जे अग्निवीर त्या ठिकाणी जे नवीन 4 वर्षाची आर्मीची जी भरती आहे, पालकांच्या मनामध्ये संभ्रम, 4 वर्ष नोकरी करणार, पुन्हा तू काय करणार? हा एक प्रश्न मोठा आहे की 4 वर्ष झाले, पालक सकारात्मक काही नकारात्मक आहेत, काही तिकडे जातच नाही त्या वाटेला. 4 वर्ष झाल्यानंतर तू काय करणार हा प्रश्न आहे. पण सर त्या ठिकाणी सांगण्याची गोष्ट एवढी की त्या 4 वर्षामध्ये तो विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतोय, हा पहिला भाग. त्यानंतर तो त्या 4 वर्षामध्ये जिथं सेवा करणार आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इतर नोकरी मिळण्याची संदेश त्या ठिकाणी ज्यादा आहे. त्याचबरोबर दुसरा विषय त्या ठिकाणी सांगण्याचा सगळ्यात महत्वाचा विषय, जो विद्यार्थी त्या ठिकाणी शासनानं 25% नियम लावलेला होता की जे मुलं भरती होत आहेत, ती जी असणारी मुलं 4 वर्षामध्ये भरती झाले त्यातली 25% विद्यार्थी सतत त्यांचं सेवा करायची 16-17 वर्ष असा निर्णय घेतलेला होता. पण त्यामध्ये आता शासनानं वाढ केल्या म्हणजे 25 ची 50 केलेले आहेत. आज तुम्हाला भरती झालेल्या 100 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी त्या ठिकाणी 4 वर्षामध्ये न येता ते पूर्ण सेवा 16-15-17 वर्षाची करून येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हे 50 विद्यार्थी कोण ठेवणार आहेत, कुठले विद्यार्थी ठेवणार आहेत? तर हा सुद्धा भाग लक्षात ठेवा, हे विद्यार्थी ठेवले जाणारे विद्यार्थी हे कोण आहेत? ज्याचं वर्तन चांगलं आहे, ज्याचं शारीरिक श्रम चांगला आहे, ज्याची तिथली वर्तणूक चांगली आहे आणि ज्याची शारीरिक क्षमता चांगली आहे आणि ज्याचं 4 वर्षाचं कार्य चांगलं आहे, त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ती संधी पुन्हा 15-17 वर्ष करण्याची संधी दिलेली आहे. आणि मला असं वाटतंय की आपल्यामध्ये पोळला जाणारा विद्यार्थी आणि आपल्यामध्ये तयार होणारा विद्यार्थी 4 वर्षामध्ये रिटर्न येईल किंवा 4 वर्षामध्ये परत जावा असं म्हणतील, कारण आपल्यातला विद्यार्थी हा पूर्ण मेहनतीनं, ताकदीनं आणि तितक्याच क्षमतेनं तयार होणारा विद्यार्थी आहे. त्यामुळं हा एक मनामध्ये असणारा न्यूनगंड आहे त्या ठिकाणी तुम्ही बाजूला ठेवला तरी चालेल. 4 वर्षाची नोकरीचा हा संभ्रम आहे तो त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये बाजूला ठेवा. मी प्रास्ताविक मध्ये पुन्हा एकदा आपल्या पालकांचं त्या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपला जो कार्यक्रम आपण सीईटीच्या संदर्भात जे मार्गदर्शन थोडक्यात आमचे जे सहकारी मित्र करणार आहेत ते त्यांनी करावं, अशी सीईटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी थोडीफार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कुठं आहेत, कसं आहे त्याचं स्वरूप त्या ठिकाणी सांगण्याचं काम आमचे सहकारी मित्र करतील. त्यांना मी करण्याची त्या ठिकाणी आवाहन करतो. सुरुवातीला आमच्या विद्यालयाचे सन्माननीय ऋषिकेश शेट्टे सर सीईटी परीक्षेचं स्वरूप आणि वेळेचं नियोजन या बाबतीमध्ये थोडंसं मार्गदर्शन आपल्याला करतील, ते त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचं आभार. तर 12वी नंतर सीईटी हा एक अतिशय महत्त्वाचा विषय येतो. आपलं देशभक्त शैक्षणिक संकुल
विद्यार्थ्यांच्या करिअरविषयी नेहमीच असं अवेअरनेस ठेवून राहिलेलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यासारखे ऑपॉर्च्युनिटी देत असतानाच प्लॅन बी म्हणून CET, JEE आणखी नीट या तिन्ही परीक्षांमध्ये आपले जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील यांच्याकडे त्यांचं लक्ष राहिलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं CET या विषयाकडे आपण जास्त फोकस देऊन काम करतो. कारण जर आपल्यामध्ये हातामध्ये दोन गोष्टी असतील त्यामधील एखादी गोष्ट जर निघून जाणार असेल तर एखादी गोष्ट हातामध्ये राहावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. आपण CET हा आपल्या कॉलेजमध्ये नेहमीच प्लॅन बी हा ऑप्शन विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलेला आहे. म्हणजे CET नुसार तुम्ही काय करू शकता तर आफ्टर 12th 12वी नंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे ही संभ्रमावस्था विद्यार्थ्यांची आम्ही पूर्णपणे दूर करून CET साठी आम्ही फोकस देऊन काही गोष्टी राबवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 12वी नंतर CET देता येते. तर CET हा विषय सिनियर एज्युकेशन सोसायटी आणि ज्युनियर एज्युकेशन सोसायटी या दोन्ही विभागामध्ये विभागलेला होता. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्न निग्लेक्ट करून 12वी नंतर CET देणं का गरजेचं आहे हा पूर्णपणे प्रश्न एकेरी मार्गावरती आणलेला आहे. तुम्ही 12वी नंतर CET दिल्यानंतर बऱ्यापैकी कॉलेजमधील विद्यार्थ्यांची अशी अवस्था होऊन बसते की मला फार्मसीला जायचं होतं, मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण माझा हा ग्रुप नव्हता, तो ग्रुप नव्हता. त्याच्यामुळे काही वेळ गेल्यानंतर शहाणू होण्यात अर्थ नसतो. फार म्हणजे कमी लोक असतात जे वेळेच्या आधी शहाणी होत असतात. त्यासाठी CET का गरजेचे आहे? कारण की तुम्ही कोणत्याही कोर्स जर आफ्टर 12वी नंतर करणार असतील तर तुम्हाला CET देणं खूप गरजेचं असतं. मग CET म्हणजे हा एक इतका डोक्यावरती चढवून ठेवलेला विषय की जेव्हा आपण जागा झालेला असतो ॲडमिशन घेण्यासाठी तेव्हा परीक्षेची वेळ निघून गेलेली असते, फॉर्म फी संपलेली असते किंवा इतर गोष्टी आपल्याकडून राहिलेल्या असतात. त्यासाठी आपण कुठेही न राबवला जाणारा उपक्रम म्हणजे आपण 11वीपासून CETचं विद्यार्थ्यांचं लेक्चर वगैरे घेतो आणि CETला काही जास्त विचारलं जात नाही. 11वीचा सिलेबस 20% आणि 12वीचा 80% असा एकूण 100% सिलेबसचं डिव्हायडेशन केलं जातं. तर त्यामध्ये आपले जे तत्सम विषय भाषा विषय कोणतेही नसून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणखीन बायोलॉजी ह्या चारही विषयांचा तुम्हाला अभ्यासक्रम असतो. तर हा पेपर एकूण 2 सेक्शनमध्ये होतो. फर्स्ट सेक्शन अशा पद्धतीने येतो की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणखीन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. पुन्हा ज्या ग्रुपला तुम्हाला CET द्यायचे आहे तो तुम्ही चॉईस करू शकता. तुम्हाला दोन्ही विषयातून द्यायचे असेल तर तुम्ही दोन्ही सब्जेक्ट चॉईस करू शकता. जर तुमचा मॅथ्स ग्रुप येत असेल म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मॅथ्स या विषयाची CET देणं खूप गरजेचं असतं. आणि B ग्रुपमधून जर द्यायचे असेल तर तुम्हाला बायोलॉजी हा विषय असणं गरजेचं असतं. हा एक प्रश्न असतो की आम्ही दोन्ही विषयातून CET देऊ शकतो का? तर तुम्ही दोन्ही विषयातून CET देऊ शकता. जर तुम्ही मॅथ्स विषयातून CET देणार असतील तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री हा एक सेक्शन येतो आणि ऑप्शन 2चा पेपर असा येतो त्यामध्ये फक्त मॅथ्स हा विषय असतो. फिजिक्स, केमिस्ट्री 50-50 मार्कांचा 100 मार्कांचा एक पेपर होतो. त्याच्यासाठी वेळ असतो तुम्हाला 90 मार्क आणि मॅथ्सला 50 प्रश्न 100 मार्क त्यासाठी वेळ असतो 90 मार्क. हा भाग 1चा पेपर झाला. थोड्या दिवसांनी तुम्ही जर B ग्रुपमधून कोणत्या करिअरच्या संधी निर्माण करणार असतील तर तुम्हाला बायोलॉजी या विषयाची CET द्यावी लागते. पुन्हा तिथे देखील क्रायटेरिया हाच राहतो 90 मिनिटांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री हा विषय येतो. 50-50 मार्कांचे 2 पेपर होतात. फिजिक्स 50 मार्क, केमिस्ट्री 50 मार्क, एकूण प्रश्न 100 झाले, वेळ 90 मिनिट. त्यानंतर तुमचा दुसरा पेपर येतो स्पेशल बायोलॉजी म्हणून 90 मिनिटांचा वेळ असतो आणि 100 प्रश्न असतात, 1 मार्काला 1 प्रश्न. तर टाईम मॅनेजमेंटमध्ये असं काही वेगळं असतं का? टाईम मॅनेजमेंट म्हणजे मगापासून सगळं म्हणतात तर हेच सर्वांनाच असतं, कोणी असं अडाणी फारसं नसतं. पण त्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला ते 100 प्रश्न सुटणं खूप गरजेचं असतं. एक वेळेबद्दलची असलेली जागृती आणि म्हणजे मॅनेजमेंट, काही फिजिक्ससारखे विषय असतील त्याच्यामध्ये भरपूर न्यूमरिकल्स आणि प्रॉब्लेम्स येतात. तर ते 50 जे प्रश्न आहेत त्यांना किती वेटेज द्यावं किंवा केमिस्ट्री जे सब्जेक्ट ओरिएंटेडेड पूर्ण सिलेबस असतो त्याच्यामध्ये पहिले 20 प्रश्न आपण किती मिनिटात सोडवावे किंवा जे काही प्रश्न अशा पद्धतीचे असतात की जे आपल्याला लेंदी म्हणजे जास्त वेळ खाणारे प्रश्न असतात त्याच्यामध्ये त्या प्रश्नाला किती वेळ द्यावा हे विद्यार्थ्यांना अचानक पेपरला गेल्यानंतर सुचत नाही, समजत नाही. त्यासाठी आपण वेळोवेळी टेस्ट सिरीज घेत असतो. त्यामुळं विद्यार्थ्यांचं काय होतं, नेमकं आपल्याला किती येतं, आपण किती मिनिटात कोणते प्रश्न सोडवू शकतो, कोणत्या विषयाला आपल्याला किती वेटेज वेळेचं दिलं पाहिजे, हा चांगला एक जाणीव विद्यार्थ्यांना होत असते आणि त्याच्यासाठी आपण सतत प्रयत्न करतच आहोत. यावेळी पण आपण पाठीमागच्या उज्ज्वल यशानंतर या वेळेस देखील CETची बॅच राबवत आहोत. तोच क्रायटेरिया येणाऱ्या 11वी 12वीच्या बॅचसाठी देखील ठेवत आहोत आणि आपण जितकं चांगलं
कार्य करून विद्यार्थ्यांच्याकडून ही गोष्ट करून देतोय, तितकंच विद्यार्थी देखील मनापासून अभ्यास करून एक चांगलं संकुलाला यश मिळवून देतात. इतकं बोलून मी थांबतो. जय हिंद. आपले सहाय्यक प्राध्यापक सेटे सर यांनी खूपच चांगल्या पद्धतीनं सीईटीचं स्वरूप आणि वेळेचं नियोजन, विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं, कशा पद्धतीनं परीक्षा सीईटीच्या माध्यमातून नोकरीच्या संधी या विषयावरती थोडंसं बोलणार आहे. सीईटीच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि कोणत्या नोकऱ्या आपण करू शकतो याचा माहिती देतील ती त्यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आज आपण सीईटीच्या संदर्भात ही खास मीटिंग घेतली आहे, कारण बऱ्यापैकी पालकांना माहिती नाही आहे सीईटी म्हणजे काय किंवा सीईटी कधी द्यायला पाहिजे, काय असतं ते, कशासाठी द्यायला पाहिजे. खरं तर सीईटी म्हणजे 12वी नंतर काय करायचं हा मोठा प्रश्न असतो विद्यार्थ्यांसमोर पण आणि पालकांच्या समोर पण. कारण बऱ्यापैकी असे काही फील्ड असतात की जे माहिती नाही आहेत आपल्याला. बऱ्यापैकी आपण ग्रामीण भागातलेच सगळे आहोत, त्यामुळं इंजिनिअरिंग आणि फार्मसी याशिवाय दुसरं काही माहिती नाही आहे आपल्याला. आणि बऱ्यापैकी इथं आलेल्या मुलांचं स्वप्न हेच आहे की भरती व्हायचं आहे, आर्मीमध्ये असेल किंवा पोलीस भरतीमध्ये असेल. पण भरती हे केवळ एकमेव स्वप्न न बघता आपला प्लॅन बी रेडी असावा, यासाठी आपण सीईटी वगैरे दिली पाहिजे. सीईटी म्हणजे काय तर महाराष्ट्र एक कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतं 12वी नंतर, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. मग ह्या सीईटीमध्ये काय असतं तर PCM व PCB ग्रुप्स असतात. PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे, बायोलॉजी अजिबातच जमत नाही, त्यांनी मॅथ्सची सीईटी द्यावी, जेणेकरून त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी बायोलॉजीची सीईटी द्यावी. मग बायोलॉजीची सीईटी घेतल्यानंतर आपण फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकतो. मग D फार्मसी असेल किंवा B फार्मसी असेल. आणि फार्मसीमधून करिअरच्या अपॉर्च्युनिटीज पण खूप जास्त असतात. नाही म्हणलं तर फार्मास्युटिकल कंपनीत आपल्याला जॉब लागू शकतो किंवा मुलगा स्वतःचं मेडिकल टाकू शकतो. लायसन मिळालं तर स्वतःचं लायसन मित्राला भाड्यानं देऊन त्याचं दर महिन्याचं एक 10-15 हजार रुपये भाडं तर घेऊ शकतो. म्हणजे एक सिक्युअर जॉब झाला तो. फार काय नाही केलं तर एक लायसन वगैरे वापरून तरी आपलं होईल थोडेफार पैसे. आणि PCM मध्ये तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता. कुठल्याही फील्डमध्ये त्याला जर आवडत असेल, समजा घरं बांधायची आवड असेल किंवा डिझायनिंगची आवड असेल तर तो सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. जर त्याला मोटरमध्ये इंटरेस्ट असेल किंवा जर का तो घरी आणलेल्या मशीन्स वगैरे व्यवस्थित दुरुस्त करण्यात त्याला इंटरेस्ट असेल तर तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला घेऊ शकतो. त्याला जर आपल्या अंतराळविषयी वगैरे जर आवडत असेल, स्पेस विषयी किंवा आता चंद्रयान वगैरे सोडले त्याविषयी आवडत असेल तर तो एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. मग या सगळ्यामध्ये प्रश्न हा पडतो की सीईटी का द्यायची, म्हणजे कशासाठी. आम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन जर द्यायचं नसेल किंवा नसेल घ्यायचं तर का सीईटी द्यायची. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बेनिफिट हा सांगते की जर तुम्ही सीईटी दिली आणि इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुमची फी बऱ्यापैकी हाफमध्ये रिड्यूस होते. जर का एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि सीईटी दिली नसेल, समजा त्यांची 2 लाख रुपये फी असेल आणि तुम्ही जर सीईटी दिली तर ती अगदी 40-50 हजारापर्यंत त्याचे पूर्ण शिक्षण ते होऊ शकतो. एवढी फी कमी होते. किंवा फार्मसीला पण सेम, जर का मार्क्स नसतील व्यवस्थित आणि मुलाला फार्मसीच करायचं असेल तर मग फार्मसी कॉलेजवाले काय करतात की 3 लाख रुपये डोनेशन द्या, 5 लाख रुपये डोनेशन द्या, आणि आपली तेवढी कुवत पण नसते आणि आपण नाही भरू शकत. असं वाटतं ना परत की त्यांना 12वीलाच अभ्यास नाही केला, आता फार्मसीला केला तर बरं, नाही 4-5 लाख रुपये गेले वाया. मग ही फी कमी करण्यासाठी सीईटी द्यायला पाहिजे. आणि सीईटी ही काय फार अवघड टेस्ट नाही आहे. आता सीईटी बायोलॉजीची स्पेसिफिक बोलते मी. सीईटी ही 200 मार्काची आहे. 200 पैकी फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, आपण जे केमिकल्स वगैरे म्हणतो त्याचे 50 मार्क, 50 क्वेश्चन, आणि दुसरे फिजिक्सचे 50 क्वेश्चन, आणि बायोलॉजी पूर्ण 100 मार्काचे 100 क्वेश्चन, म्हणजे एका मार्काला एक प्रश्न, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय होतं की जर का त्याला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर सहज सुटतात प्रश्न. 200 पैकी समजा एखाद्या विद्यार्थ्याला 120 मार्क पडले आणि त्याच्या वरती मार्क कुणाला नाही आहेत, त्याला फक्त 200 पैकी 120 मार्क आहेत, तर त्याचे 100% असं मानलं जातं. समजा एखाद्याला 100 मार्क असले
आणि 120 त्या बोर्ड आहे, तर त्या म्हणजे 95 वगैरे असे मार्क मानले जातात. म्हणजे ह्याला आपण पर्सेंटाईल सिस्टीम म्हणतो. त्यामुळे CETला फार अवघड असते आणि मार्क पडत नाहीत असं काही होत नाही. जरी त्या मुलाला 60-70 मार्क असले 200 पैकी, तरी त्याचे 70 ते 75 पर्सेंटाईल हे जातातच. आणि एवढे पर्सेंटाईल असले तरी ॲडमिशन घेताना त्याला कसलंही डोनेशन भरायला लागत नाही. कारण इकडं जर तुमचं ग्रुप क्वालिफाय असेल, म्हणजे क्लिअर असेल आणि CETला चांगले मार्क्स असतील, तर बऱ्यापैकी फी तुमची रिड्यूस होते. आता जर तुम्ही बघितलं गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेताना 4-5 लाख रुपये, किंवा आता नीट नावाची एक एक्झाम असते CETच्या आधी, म्हणजे आधी दिली जायची डॉक्टर ज्यांना व्हायचं आहे त्यांना, तर त्या नीटमध्ये ज्यांना मार्क नाही आहेत त्यांना 27-30 लाख रुपये डोनेशन भरायला लागायचं डॉक्टर व्हायसाठी आधी, बरोबर. त्यामुळं आता CET म्हणजे नीट जर का अभ्यास करून दिलं, समजा 1 वर्ष गॅप घेतला, अभ्यास केला, नीट दिली, तर मुलाचं ॲडमिशन अगदी 10-20 हजारांमध्ये सुद्धा होऊ शकते गव्हर्नमेंट कॉलेजला. तसंच सेम CETचं आहे. जर का त्याला औषध गोळ्या बनवण्यात इंटरेस्ट असेल, त्याला जर वाटतच असेल की मी ह्यात चांगलं काम करू शकतो, तर त्याने द्यावी CET बायोची. आणि याच्याशिवाय आता आपल्या इकडं माहिती नाही असं फील्ड म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. आपण CIDमध्ये डॉक्टर साळुंखे बघितलेत की एखादा माणूस मेला तर त्याची डेथ कशामुळे झाली, तो किती तासांपूर्वी मेलाय, त्याला औषध घालून मारलंय का, त्याचा खून झालाय, हे सगळं शिकवलं जातं. त्याला म्हणायचं फॉरेन्सिक सायन्स. मग आपल्या इथं पुणे, औरंगाबाद या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्सच्या फील्ड आहेत. आणि त्यासाठी तुम्ही बायोमधली CET दिली तर कमी पैशामध्ये डॉक्टर म्हणून तुमचं एक हे लागू शकतं की कशामुळे डेथ झाले वगैरे, यासाठी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग असतं, म्हणजे ॲग्रीमध्ये जर त्याला कृषीविषयक जर का इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये जाऊ शकतो. आणि अशा बऱ्याचशा फील्ड असतात. त्याच्यामध्ये एक असतं फिशरी फील्ड म्हणून. फिशरी म्हणजे माशांचा अभ्यास. आपले जे पाण्यातले मासे असतात त्याचा अभ्यास करायचा, त्याचा 3 वर्षाचा कोर्स असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉब लागू शकतो. आता असं वाटतं ना की CET देऊन आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन का? गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट पण चालते ना. आता आपल्या इकडे बरेचसे प्रायव्हेट आहेत. एक तर प्रायव्हेटला फी पण जास्त असते आणि प्रायव्हेटमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू येत नाहीत. कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणजे काय की मुलगा तुमचा जर का 3ऱ्या-4थ्या वर्षाला असेल तर कंपनीज येतात आपल्या कॉलेजमध्ये आणि त्या काय करतात, इंटरव्ह्यू घेतात मुलाचा. आणि जर त्यांना तो इंटरव्ह्यू बरा वाटला तर त्या मुलांना ते जॉबसाठी घेऊन जातात. मग त्यांचं ॲन्युअल मग पॅकेज ठरवलं जातं. मग 4 लाखाचं पॅकेज आहे, 5 लाखाचं, 7 लाखाचं असं पॅकेज असतं. मग हे फायद्याचं नाही का? म्हणजे शिक्षण व्हायच्या आधीच तुम्हाला नोकरीला घेऊन जातात ते. मग नोकरी शोधायचं काय, म्हणजे हेच नाही ना. 1 वर्षाचं ते बॉन्ड लिहून घेतील आणि त्याच्यानंतर तुम्ही कंपनी स्विच करू शकता, कारण तुमचा एक्सपिरियन्स पण तेवढ्या वर्षांचा होतो. हां, मी 1 वर्ष काम केलंय, मला पेमेंट म्हणजे ऑब्व्हियसली वाढणार. मग असं करून काही मुलं अशी असतात की जी 12-13 लाखाचं वर्षाला पॅकेज घेतात, म्हणजे त्यांना महिन्याला 1-1.5 लाख रुपये पगार मिळतो. मग हा गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचा फायदा असतो. यासाठी CET दिली पाहिजे. अजून जर काय माझ्याकडून राहिलं असतील तर आपले मस्के सर सांगतील तुम्हाला. मॅडमने आपल्याला CETच्या संदर्भात आणि नोकरीच्या संधी कुठं उपलब्ध आहे त्याची माहिती आपल्याला देण्याचं काम केलं. यानंतर आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय मस्के सर आमच्या विद्यालयामध्ये राबवले जाणारे उपक्रम याविषयी थोडक्यात माहिती सांगतील, ती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. देशभक्त शैक्षणिक संकुलामध्ये आजच्या या पालक मिटिंगसाठी जमलेले सर्व पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक स्टाफ यांचं सुरुवातीला मी मनपूर्वक स्वागत करतो. तसा थोडासा वेळ झाला आहे किंवा तुम्ही थोडंसं ताटकळत थांबला आहे, जरूर आहे, परंतु मुलांच्या भवितव्यासाठी हीच वेळ आहे की काहीतरी निर्णय घेण्याची. आणि बऱ्याच वेळा मला माहिती आहे किंवा तुम्हालाही माहिती आहे की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ ह्यासाठी दिलेला आहे की मुलाचं काहीतरी भवितव्य घडवण्यासाठी. सरांनी मेसेज टाकला आहे आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की जे पालक येणार नाहीत त्यांनी त्या विद्यार्थीची जबाबदारी स्वतः घेतली असं समजण्यात येईल. आणि जे पालक येणार आहेत त्यांनी शिक्षकाशी संवाद साधून त्या विद्यार्थ्याचं भवितव्य ठरवायचं ठरवलं आहे. ह्यासाठीच मी असा मेसेज दिला आहे की तुम्ही इथं आलात, एक मनापासून खूप आनंद झाला आहे की मला किंवा माझ्या शिक्षकांना तुमच्याशी बोलण्याची संधी मिळते. त्या बोलण्याचा विषय आहे फक्त विद्यार्थ्याचं भवितव्य, सध्याची प्रगती आणि विद्यार्थ्याचं भवितव्य. या दृष्टिकोनात आपण बोलत असताना मुळात आपण इथं राबवलेले संकल्प किंवा योजना तुम्हाला सांगेन, त्या पद्धतीनं आणखी काही नवीन गोष्टी असतील तर माझ्याबरोबर तुम्ही बोलू शकताय, त्या अंमलात आणू शकतो आपण. कसं आहे, विद्यार्थ्यांची प्रगती करत असताना फक्त शारीरिक आणि बौद्धिक प्रगती नाही तर ती एक
वैचारिक प्रगती व्हावी, मानसिकदृष्ट्या तो सक्षम व्हावा आणि त्याला 4 विद्यार्थ्यांच्यामध्ये 4 लोकांमध्ये त्याला बोलण्याची संधी मिळावी किंवा त्यानं आपलं मत प्रकट करावं. असं आता एका पालकाने मला सांगितले की माझा विद्यार्थी या बाबतीत जरा थोडंसं लाजराबुजरा आहे, तो विद्यार्थी 4 विद्यार्थ्यासमोर किंवा 4 माणसाच्या समोर बोलावा. अपेक्षा खूप चांगली आहे. आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही प्रयत्न करा. आपण सर्वात जास्त प्रयत्न करणार विद्यार्थ्यांना. आम्ही त्याला समोर येऊन त्याला धाडस निर्माण करण्याचं काम करणार, परंतु विद्यार्थ्यांना थोडीशी त्याग करण्याची वृत्ती ठेवावी, थोडंसं कष्ट घेण्याची तयारी ठेवावी. यासाठी आम्हीही सांगतो आणि तुम्हीही सांगा. माझा सतत काही जे विद्यार्थी आपल्याला सतत दमवतात, सतत अडचणीत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी माझा सतत पालकाशी संपर्क असतोय. फोटो काढतोय, व्हिडिओ पाठवतोय किंवा मी त्यांना डायरेक्ट फोन करतोय. असा विद्यार्थी करतोय, तुम्ही आत्ताच त्याला त्या गोष्टीपासून परावृत्त करा. एवढ्यासाठी सांगतो की तुमचा आणि माझा सुसंवाद असताना तो विद्यार्थी घडणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला आपण आता 8वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. 8वी 9वी 10वीसाठी ज्या संकल्पना राबवलेल्या आहेत त्याविषयी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यासाठी सगळ्यात शैक्षणिक बाबीचा जर विचार केला तर NMSची परीक्षा म्हणजे काय आर्थिकदृष्ट्या मागास, म्हणजे आपण थोडक्यात 8 लाखाच्या आत उत्पन्न बहुतांश करून सर्वांचं आहे. अशा जर विद्यार्थ्याला जर आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्नाचा जर दाखला मिळाला 8 लाखाच्या आतील, तर असा विद्यार्थी NMSच्या परीक्षेला बसू शकतो. त्यासाठी शिष्यवृत्ती शासनाने एक वेगळ्या पद्धतीचं शिष्यवृत्ती परीक्षा ठेवलेली आहे की ज्या विद्यार्थ्याचे 8 लाखाच्या उत्पन्न आहे पालकांचं, त्या विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी बसू शकतो. या परीक्षेच्या माध्यमातून तो विद्यार्थी मेरिटमध्ये बसला तर त्या विद्यार्थ्याला 48,000 वगैरे अशा प्रकारची शिष्यवृत्ती मिळू शकते, जी पालकांना पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडू शकते. आता यावर्षी आर्यन नलोडे या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे. तो विद्यार्थी जुलैला आला. जुलैला आल्यानंतर त्याची एकंदरीत आम्ही चाचपणी सर्वच विद्यार्थी जी करत असतो. तुम्हाला माहिती आहे की आमचा विद्यार्थी आल्यानंतर त्याची टेस्ट घेतली, जी IQ टेस्ट असेल किंवा बौद्धिक टेस्ट असेल, की तो विद्यार्थी कोणत्या पातळीला आहे, कोणत्या विषयात पाठीमागे आहे, कोणत्या विषयात तो पुढे आहे, ही एकदा आम्हाला समजल्यानंतर त्या विषयावर आम्ही भर देऊ शकतो, त्या विद्यार्थ्याला इतर समान पातळीवर आणू शकतो. त्या पद्धतीने त्या आर्यन नलोडे विद्यार्थ्याला किंवा इतर जे हुशार विद्यार्थी असे 4 विद्यार्थी आम्ही बसवलेत. ते 4ही विद्यार्थ्यांची एक दोन मार्कात काही विद्यार्थी घसरलेत. त्यामध्ये आर्यन नलोडे टॉपला आला आणि चांगल्या प्रकारे त्याला आता शिष्यवृत्ती मिळेल. दुसरं महत्त्वाचं अप्रगत तासिका. अप्रगत याचा अर्थ थोडा अभ्यासामध्ये पाठीमागं. ही संकल्पना कुठल्या शाळेत राबवली जात नाही. शिक्षकांना विचारलं तुम्ही का राबवत नाही, मी मुख्याध्यापक संघामध्ये मिटिंगमध्ये किंवा आमची चर्चा चालते त्यामध्ये विचारलं तर ते म्हणतात आहे हे शिकायचा प्रॉब्लेम मुलांचा होतोय, मागचं कुणी शिकवा. लक्षात घ्या, तुमचा विद्यार्थी इथं 8वीला आल्यानंतर आम्ही 4थी 5वीचं शिकवतोय. 4थी 5वीचे बेचे पाडे, त्याला बेरीज वाजावाकी ज्या गोष्टी आहेत बेसिक त्या इथे शिकवतोय. कशासाठी शिकवतोय की आम्हाला वाटते तुम्ही घामाचा पैसा इथं घातलाय, तो याचं कुठं चीज व्हावं, तो विद्यार्थी इतर पातळीत यावा, इतर विद्यार्थ्याच्या बौद्धिक पातळीत यावा आणि त्याचं करिअर घडवावं. आणि करिअर घडवण्यासाठी आम्हाला संधी आहे. तो सध्या 8वीला आहे, तर 12वी म्हणजे 4 वर्ष आपल्या हातात आहे. 4-5 वर्षामध्ये तो चांगल्या पद्धतीने येईल आणि 12वी नंतर आपल्याला त्याचं करिअर घडवता येईल. फार मोठ्या अपेक्षेनं तुम्ही ज्या अपेक्षेने टाकले त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझा सर्व शिक्षक स्टाफ राबतोय आणि त्या पद्धतीने आम्ही अप्रगत तासिका घेतोय. अप्रगत तासिका घेत असताना एखादा विद्यार्थी गणितात मागा असेल तर गणितात शिक्षक त्याला बेच्या पाड्यापासून त्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी बेसिक करून घेतोय. लक्षात घ्या, गणितामध्ये विद्यार्थी घाबरतो का, त्याला 4च गोष्टी येत नसतात. त्याचे पाडेपाठ नसतात, बेरीज जमत नाही, वजाबाकी जमत नाही, गुणाकार जमत नाही आणि भागाकार जमत नाही. ही कधी कुठल्या पातळीवर आहे तर 3री-4थीला असताना बेरीज वजाबाकी शिकल्या. मुळात हीच कच्चं राहिले. ही शिक्षकांना माहिती आहे, पालकांना माहिती आहे, विद्यार्थ्याला माहिती आहे, पण घेण्यासाठी कोण धजवत नाही. ते आम्ही घेतोय आणि अशा पद्धतीनं आणि अनेक उदाहरण देता येईल. श्रवण साळुंके 9वीला आलेला विद्यार्थी, त्याला लिहिता वाचता येत नव्हतं, आता खाडखाड इंग्लिश वाचतोय. तो अभ्यासात प्रगती केल्यास 10वीची परीक्षा देतोय. खूप चांगली डेव्हलपमेंट प्रगती झाल्या. विघ्नेश थोरात एक विद्यार्थी आहे बघा, मुंबईचा विद्यार्थी आहे. तो सतत विचारत असायचा, तो जास्त बोलत नव्हतो. मग त्याला विचारलं काय तर त्याला विद्यार्थ्यांनी टोपण नाव ठेवले सायंटिस्ट, शास्त्रज्ञ म्हणून. का, सतत विचारत असतो. मग त्याची एक तुम्हाला सांगतो गंमत सांगतो. तो विद्यार्थी विचार करत असताना देखील तो पॉझिटिव्ह करतोय. परवाच एक कार्टून निर्माण करणारी कंपनी आहे, कार्टून तयार करतात विद्यार्थी मोबाईलवरती बघा. आणि तो विद्यार्थ्यानं अखंड भारतामध्ये कॉम्पिटिशन परीक्षा होती, त्या कार्टून निर्माण करण्याच्या स्पर्धेत त्यानं भाग घेतला. त्या भाग घेतल्यानंतर त्या 25,000 विद्यार्थी बसले होते. 25,000मध्ये याचा 11वा नंबर आला. 11वा नंबर आल्यानंतर पुन्हा त्या एकूण तिने 12 घेतलीत. त्या 25,000त 12 मुलं उचललीत, बाजूला गेली, त्यांची पुन्हा परीक्षा घेतली. पुन्हा परीक्षा घेतल्यानंतर त्या 11व्या क्रमांकावर तो 4थ्या क्रमांक आलाय. आता अजून रिझल्ट लागायचा आहे, एक 8 ते 15 दिवसात रिझल्ट लागेल. त्याला विचारलं की तुला काय यातून मिळणार आहे, तर तो म्हणला सर मला जर यात माझी निवड झाली तर 17 ते 18 लाख रुपये मला आत्ता रोख मिळतील या कार्टून निर्माण करणाऱ्या कॉम्पिटिशन या कंपनीमध्ये.
लक्षात घ्या, एवढ्या कमी वयात 14 वर्षाचं मुलगा 17-18 लाख रुपये कमवू शकतं. ही फक्त त्याची बुद्धिमत्ता, त्याचं कष्ट आणि त्याच्या सुप्त गुणाला दिलेला वाव, हे फार मोठी गोष्ट आहे. तसं आपला विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आहे, फक्त त्याची सुप्त गुण आम्ही शिक्षकांना ओळखतोय, तुमच्याशी चर्चा करतोय आणि आपण त्या पद्धतीने त्याला प्रगती पथावर न्यायचंय. 9वीच्या विद्यार्थ्यासाठी, 10वीच्या विद्यार्थ्यासाठी विचार, 9वीच्या विद्यार्थ्यासाठी हो मी बाबा शिष्यवृत्ती आहे, सायन्सची शिष्यवृत्ती. असा विद्यार्थी जर असेल की बाबा तो अभ्यास आहे, कष्टाळ आहे आणि त्या पातळीवर त्याला मिळू शकेल, तर अशा विद्यार्थ्यासाठी आम्ही खास क्लास, खास तासिका ठेवून त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेला बसवून त्यामध्ये यश मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. 10वीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर आता मुळात 10वीला विद्यार्थी गेल्यानं आमच्या डोक्यात 2 गोष्टी असतात. हा विद्यार्थी भरती क्षेत्रात ह्याला सक्सेस करायचं की त्याला इंजिनिअरिंग किंवा सीईटीच्या माध्यमात सक्सेस करायचं. आमच्या डोक्यात दोन्ही गोष्टी आहेत. फक्त विद्यार्थी कुठल्या पद्धतीने अभ्यास करतोय, पालकांची अपेक्षा काय, या दोन्हीचा ताळमेळ साधून विद्यार्थ्याला घडवतोय. आमच्या डोळ्यासमोर अजून 10वीचे आता विद्यार्थी दिसत आहेत की हा विद्यार्थी आमच्या क्षेत्रात सक्सेस होईल. मी काही पालक आता मला भेटलेत, आत आल्याने मी सांगितलं तुमच्या विद्यार्थ्याला इथे ड्रेस घालून, युनिफॉर्म घालूनच त्याला पाठवायचं आहे. कारण आमच्या डोक्यात जे आहे ती विद्यार्थ्याच्या डोक्यात आहे, विद्यार्थ्याच्या डोक्यात आहे ते आमच्या डोक्यात आहे. आणि दोघांचं मिळून ज्यावेळी ट्युनिंग जुळेल तेव्हा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पालकांना एक मी सांगू इच्छितो की तुम्ही ज्या अपेक्षेने इथं पाठवलं आहे की कोणता ना कोणता तरी ट्रॅक, कोणता ना कोणता तरी त्याला मार्ग, कोणता ना कोणतं त्याचं करिअर घडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. फक्त तुम्ही 2 गोष्टी अपेक्षित आहेत. एक गोष्ट विद्यार्थ्यांना प्रामाणिक कष्ट करायची तयारी, आणि दुसरं पालकाने त्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत घरला बोलवायचं नाही. तुम्ही पालकाने जर सतत घरला बोलवत राहिला तर डिस्टर्ब होतोय मुलगा. एक विद्यार्थी 4 दिवसाचा जातोय, 1 महिन्याने येतोय. पालकाने मी बडबडले, रागानं फोन ठेवलेत, ही तळमळ आहे ना, रागानं फोन ठेवलेत, तुमच्याविषयी राग नाही, तुमच्या त्या विचाराशी राग आहे माझा. कारण आमच्या मनात जे असते हे मुलाला घडवायचं आहे आणि तिथं तुमचा अडथळा, तुमची प्रेम, माया, ममता, माझं स्टेटस सतत काही पालक बघतात. प्रेम, माया, ममता तुम्ही आडवी येऊन दे रागा. तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल, तुम्हाला विद्यार्थ्याला घडवायचं असेल तर आईने थोडीशी माया बाजूला ठेवा. आम्ही इथं आहोत, आईची माया, वडिलाचं प्रेम देण्यासाठी आहोत, परंतु थोडंसं त्याला कठीण झालं गेलं पाहिजे. तुमची हिंमत नाही विद्यार्थ्याला शिक्षा करण्याची, तुमची ताकद नाही, तुमचा हात उचलत नाही, पण आम्ही ज्यावेळी हात उचलतो, आमचं फटके आम्ही देतो, त्या फटक्यामागे निम्मी ताकद त्या हाताच्या फटक्यामध्ये तुमची असते. तुमच्या कपाळाला घाम आम्हाला दिसत असतो आणि त्यासाठी आम्हाला मुलाला घडवण्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर आता 10वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या करिअरसाठी काय जे लागतं, फिजिकल असेल, बौद्धिक गोष्टी येतील त्या मी करून घेतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 11वी 12वी ज्या विद्यार्थ्यांना लहान बाळही म्हणता येत नाही आणि मोठं पोरगंही म्हणता येत नाही, असं कुमार अवस्थेतली ही पोरं 11-12 असतात. ह्या मुलांना चिखलाचा मातीचा गोळा असते, आत्ताच ह्यांना आकार दिला तर बरं, नाहीतर 12वी नंतर पोरगं हाताला लागत नाही, लक्षात घ्या. आणि त्या पश्चातापाशिवाय आयुष्यात भेटत नाही. आणि तुम्ही आता पालकांनी तो निर्णय घ्यायचा आहे की 11वी 12वीला इथं पाठवत असताना तुम्ही फक्त त्याग आणि त्याग एवढ्याच गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहे. फक्त तुम्ही आमच्यासाठी 2 वर्षे पोरगं ताब्यात द्या, त्याला आयुष्याचं आम्ही करिअर घडवू, त्याला आयुष्याचा चांगला मार्ग दाखवू. फक्त आम्ही सांगितलेला मार्ग पालकांनी तंतोतंत पाळला पाहिजे. त्या काही गोष्टी सांगणार आहे आणि थांबणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट की आता सरांनी चर्चा केली की सीईटी. आम्ही 2 क्षेत्र निवडलेत सध्या. एक भरती क्षेत्रातून विद्यार्थी सक्सेस करायचा आणि दुसरं त्याला बौद्धिक क्षेत्रातून म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातून त्याला यश मिळवून द्यायचं. आमच्या आता मागील वर्षी 56 मुलं होती. 56 पैकी जवळजवळ 42 ते 43 मुलं चांगल्या ट्रॅकनं सीईटीच्या माध्यमातून ते आता इंजिनिअरिंग कॉलेज, IT इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, मर्चंट नेव्ही, बायोटेक्नॉलॉजी अशा माध्यमातून चांगल्या कॉलेजला प्रवेशित झालेत. 3-4 वर्ष कोर्स केल्यानंतर त्यांना पॅकेज सहज घात्या मंथली ते 60-70 हजार पगार येऊ शकते. चांगला ट्रॅक मिळाला. हे ट्रॅक मिळवण्यामागचं माझ्या स्टाफचं खूप मोठं कष्ट आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट केले, परंतु पालकांचंही तितकंच महत्त्वाचं आहे. पालकाने आमच्यावर विश्वास ठेवला, पालकाने आमच्यावर विश्वास ठेवला, आम्ही त्यांना घडवू शकलो. हा विश्वास तुमचा सतत राहणं गरजेचं आहे. तुमच्या मुलाचं भवितव्य घडवायचं असेल तर तुमचा आमच्यावर विश्वास पाहिजे. प्रसंगी चुकत असेल तर फोन करा पाहिजे. मी तुम्हाला सांगितले सतत, मला कधीही फोन करा. त्यावेळी फोन उचल नाही तर मी पुन्हा करेन, परंतु तुम्ही मला दमवलं पाहिजे, तुम्ही आमच्या शिक्षकांना दमवलं पाहिजे. तुम्ही जेव्हा जास्त दमवाल तेवढा जास्त तुमचा विद्यार्थी पुढे सरकणार आहे. का तर आम्ही विद्यार्थी घडवायसाठी आहोत आणि तुम्हाला तुमचं भवितव्य विद्यार्थी घडवायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही पाळणं गरजेचं आहे. महत्त्वाचा विषय सीईटीचा विषय काढला, तो पहिल्यांदा क्लिअर करतो. सीईटीच्या माध्यमातून कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणून असते, म्हणजे सामूहिक परीक्षा असते, जी 12वी सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा फार्मसी विभागाकडे ॲग्रिकल्चर कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे सीईटी परीक्षा दिली तरच प्रवेश मिळू शकतो.
मग ही परीक्षा अवघड आहे का तर अवघड नाही. 11-12वीचाच अभ्यासक्रम शिकवला. सरांनी सांगितलं की 11-12वीचा शाळेतलाच अभ्यासक्रम आहे, फक्त सखोल आहे. मग तो आम्ही वर्षभर 11वीपासून चालू केला आहे. ज्यांची इच्छा नाही CET द्यायची, लक्षात घ्या, मुलं तुम्हाला सांगणार नाहीत मी CETला बसतो. मुलांना जो सोपा मार्ग आहे, शॉर्टकट मार्ग आहे, त्या मार्गाने तुमच्या कानात सांगतील मी हे मला करायचं नाही, तिकडे कोण जायत नाही, तिकडे पोरं नाही. तर लक्षात घ्या, एकटा असला तरी चालेल. लक्षात, यश आपल्याला एकट्याने मिळवायचं आहे. सगळ्या कॉमनमध्ये नोकऱ्या देणार नाहीत, कोणाला तरी एकाला उचलणाऱ्या तर घेऊन जाणार आहे. त्यासाठी तुम्ही डोक्यात ठेवा की सर काय सांगते ते आणि त्याची आवड अशी तुमच्या अपेक्षा विद्यार्थ्याची आवड आहे ना, आम्ही आमच्याकडून त्याची जडणघडण केलेली आहे गोष्ट. अशा दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचं करिअर घडवायचं आहे. CETच्या माध्यमातून चांगला सोर्स आहे विद्यार्थी भवितव्याचा. जे विद्यार्थी भरती क्षेत्रात भरारी मारू शकतात, ज्याची शारीरिक फिटनेस चांगला आहे, त्याचं रनिंग चांगलं आहे, उंची वजन चांगलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी भरती क्षेत्रात नक्कीच आम्ही त्यांना सक्सेस करणार आहोत. आणि भरती क्षेत्रामध्ये विशेष करून तुम्हाला आता डोक्यात ठेवतो की आमच्या डोक्यात एकच आहे की भरती क्षेत्रामध्ये GD भरती, शिपाई भरतीवर जास्त आम्ही फोकस करणार नाही. स्वप्न मोठी बघावीत. मग लक्षात घ्या, वाघाच्या शिकारीला गेल्यानंतर मग ससा हरणं मिळालं तर घेऊन जायचं आहे, परंतु मोठं स्वप्न दाखवणं गरजेचं आहे. आम्ही त्यांना टेक्निकल, आर्मी टेक्निकल, नेव्ही टेक्निकल, एअरफोर्स टेक्निकल पोस्टसाठी, असिस्टंट नर्सिंग पोस्टसाठी, ज्या 12वी सायन्स नंतर ज्या पोस्ट असतात, जिथं अंतर्गत सर्व्हिस असते, आर्मीच्या अंतर्गत सर्व्हिस असते, तिथं पोस्ट चांगली असते, पगार चांगला असते, फॅसिलिटी चांगली असते, करिअर चांगलं असते. अशा विद्यार्थी आता 27 विद्यार्थी परवा आपले सक्सेस झाले. त्यापैकी 14 विद्यार्थी टेक्निकलमध्ये झालेत. आणि ते विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं GD भरती व्हायची, पण आम्ही स्वप्न त्यांचं लहान ठेवलं नाही, मोठं ठेवलं, तशी तयारी करून घेतली. टेक्निकल पोस्टसाठी काही जास्त लागत नाही, ग्रुप क्वालिफाय लागतो, 50% मार्क्स लागतात. विद्यार्थ्यांना 50% मार्क्स त्यांना सांगितले की तुम्ही अभ्यासाविषयी तुम्ही 50% इकडे 12वी बोर्डाच्या परीक्षेकडे लक्ष द्या, पण 50% तुम्ही भरती क्षेत्रात लक्ष द्या. इतर शाळेचं आणि आपल्या शाळेचं थोडक्यात उदाहरण सांगतो. जी आता इतर शाळेला 11-12ला विद्यार्थी असतात, फक्त शाळा आहे की शाळा, 12वी बोर्ड परीक्षा, संपला विषय, दुसरा काही नाही. तिथं सांगत नाही तुम्हाला नोकरीचा मार्ग काय, पण आम्ही तुम्हाला सांगतोय ते करून घेतोय. CET तास वर्षभर घेत नाहीत, ते क्रॅश कोर्स 40 दिवसाचा करतात, संपतो विषय. विद्यार्थ्यांचा 11वीपासून CETची क्लास घेतो की बाबा हा धडा शिकवला, या धड्यामध्ये CETचं काय असणार आहे, त्याच्यावर टेस्ट. एक धडा शिकवला तर त्याच्यावर टेस्ट असेल. 4 धडे शिकवल्यानंतर शासकीय नियमानुसार 4-5 धड्यावरती ती टेस्ट घटक चाचणी असेल, ते सोडून द्या, परंतु आम्ही प्रत्येक धड्यावरती टेस्ट घेतो. दर शनिवारची भरती क्षेत्राची टेस्ट असते. एका शनिवारी आर्मी भरती संदर्भात असेल, दुसऱ्या शनिवारी पोलीस भरती संदर्भात असेल, तिसऱ्या शनिवारी बुद्धिमत्ता किंवा जनरल नॉलेज, वेगवेगळ्या क्षेत्रावर त्यांची टेस्ट घेतो, जेणेकरून सर्व गोष्टीचा त्यांना अभ्यास व्हावा. एक टेस्ट हिंदीमध्ये असते, आर्मी क्षेत्रामध्ये असते, हिंदीमध्ये टेस्ट असते, मराठीतून पोलीस भरतीची असते, सर्व भाषेतून सर्व पोस्टसाठी जे टेस्ट असते त्याची चाचपणी विद्यार्थ्याची करण्यासाठी आम्ही ती टेस्ट घेत असतो. नुसती टेस्ट घेत नाही, त्याचे ॲनालिसिस केले जातं, म्हणजे स्पष्टीकरण. हा प्रश्न सोडवला, हा प्रश्न सोडवत असताना गणिताचा हा प्रश्न, हा किती मिनिटात सुटला पाहिजे, एवढ्या मिनिटात कसा सोडवला पाहिजे, शिक्षक सांगतात. समजा विद्यार्थ्यांना देखील आता प्रोजेक्टर एका पालकाने खुश होऊन बक्षीस म्हणून दिलं आहे की माझ्या मुलात खूप प्रगती होत्या, मला तुमच्या शाळेसाठी प्रोजेक्टर द्यायचा आहे. त्यांनी 15-16 हजाराचा प्रोजेक्टर बक्षीस दिला आहे. त्या प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी आम्ही त्या जनरल नॉलेजची माहिती असेल किंवा एखादं लेक्चर असेल, कसं असते लक्षात घ्या, मी तुम्हाला भाषणं ठोकतोय सगळ्यांनाच आवडत नाही, पण एखाद्या चित्रपटात काहीतरी दाखवलं, काहीतरी बघायला मिळालं तर मुलांना ते आकर्षण वाटतं, काहीतरी बघावं. सहजगत्या चाचपणी करण्यासाठी आम्ही रात्रीच्या वेळी प्रोजेक्टर लावला हॉस्टेलच्या बाहेर, कुणालाही बोलवलं नाही, नुसतं प्रोजेक्टर लावला. त्या ठिकाणी लिहिता आर्मीचा सामान्य ज्ञान स्पर्धेचे प्रश्न उत्तरं चाललेले होते. सर म्हणलेत, मलाही म्हणलेत की विद्यार्थ्याला कुणाला बोलवायचं नाही, शांत बसायचं असतं, आपण दोघंच बघूया. मुलं जेवण करून त्यांना सांगितलं जेवण झोपा, प्रत्येकजण येणार, बघणार, थांबणार. बरोबर 1.5 तास तिथनं हल्ले नाहीत मुलं, कारण त्यांना ते आकर्षण होतं. लक्षात आहे, मुलांना काय पाहिजे, कुठल्या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यात बसवायचे, त्यांची मनस्थिती नसताना देखील त्यांना शिकवण्याचं काम हे प्रोजेक्टर करतं. तशा पद्धतीने त्या प्रोजेक्टरद्वारे माहिती सांगितली जाते आणि विद्यार्थ्याचं करिअर घडवण्यासंदर्भात या गोष्टी केल्या जातात. आता लक्षात घ्या, काही विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या फिट नसतात, काहीचं वजन कमी असते, उंची कमी भरत्या, अशा विद्यार्थ्यांना CETच्या माध्यमातून करिअर घडवणार आहे. ज्यांचं शारीरिक फिटनेस आहे, बौद्धिक क्षमता आहे, अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेऊन त्यात सक्सेस केलं जाणार आहे. आता दुसरं तुम्हाला सांगितलं की सुप्त गुणांना देखील वाव दिला जातो. काही मुलांच्यात सुप्त गुण आहेत, त्यांचा डेव्हलप केले जातात. आमचं स्वप्न आहे की आमचा एक प्रत्येक विद्यार्थी नाही म्हटलं तरी 30-40 लोकांत बोलावा, खडखड बोलावा, आपले विचार मांडावे. हळूहळू त्या गोष्टी प्रोसेस चालू आहेत. त्या नक्कीच मला खात्री आहे तो 12वी होईपर्यंत सर्वच विद्यार्थी आमचे नाही म्हटलं तरी 5-10 मिनटं खडकाड बोलू शकतील कोणत्याही विषयावरती. असे आम्हाला
आशा आहे आणि आम्ही तशा प्रयत्न करतोय. फक्त तुम्ही देखील तुमच्या मुलांना सांगत असताना ह्या गोष्टी सांगा की शिक्षक ज्यावेळी बातम्या वाचण्यासाठी फुलं बोलतात, शिक्षक एखादी बोधकथेच्या पुस्तकातलं वाचण्यासाठी परिपाठला बोलतात, त्यावेळी तू नाही म्हणत जाऊ नकोस. लक्षात घ्या, परिपाठला चल ये वाच म्हणल्या तर मला नाही वाचायचं मत. जे हा न्यूनगंड आहे ना तो कमी केला, चुकू दे. आज एक विद्यार्थ्यानं खाड पेपर वाचला, खाड बोधकथा वाचली. लक्षात घ्या, त्या बोधकथेतून काहीतरी मिळतं, पण तो वाचनातून देखील आपल्याला अर्थ मिळतो. हा पालकांना देखील माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांना सपोर्ट करा, त्याच्या प्रत्येक गोष्टी सतत विचारत राहावा, अभ्यासातली प्रगती संदर्भात शिक्षकाशी संपर्क करा. नक्कीच विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो, मी पुन्हा एकदा सांगतो की तुमचा विद्यार्थी घडायचा असेल तर 2च गोष्टी पाहिजेत महत्त्वाच्या. त्या विद्यार्थ्याला हेतून वाटलं पाहिजे की मला व्हायचं आहे, आणि तुम्हाला हेतून वाटलं पाहिजे माझ्या पोराला सक्सेस करायचं आहे. तुम्ही फक्त प्रेम, माया, ममता, थोडंसं त्याग करा. सतत घरी शेजारच्या बकरं देवाला कापले, ये इकडे चल, याला मला जायचं आहे, काय उपयोग नाही. देव भटजी तुम्हाला नाही नोकऱ्या देणार हो. देव भटजी तुम्हाला नोकऱ्या देणार आहे. तुमचं मुलाचं कष्ट आणि तुमचा त्याग तुम्हाला मुलाचं करिअर घडवणार आहे. तुम्ही फक्त त्याग करायची तयारी ठेवा आणि मुलाला कष्ट करायची तयारी ठेवा. नक्कीच आमचे शिक्षक, आम्ही सर्व प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि या प्रामाणिक प्रयत्नाला नक्की यश मिळेल याची खात्री वाटते. धन्यवाद. थांबतो. सरांनी आपल्याला खूपच चांगली आणि पालकांना आव्हानात्मक अशी माहिती दिली. शाळेत जे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर पालकवर्गांना आवाहन केलं की आपण तुम्ही आम्ही एकत्र येऊन त्या ठिकाणी विद्यार्थी कसा घडावा याचं एकत्रित असणारी उदाहरण दिली. यानंतर कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सन्माननीय जगदीश पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावं. देशभक्त शिक्षण संकुलामध्ये आज पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सुसंवाद या ठिकाणी आपण आयोजित केला. या ठिकाणी संस्था व्यवस्थापन या एक मोठ्या उद्देशाने या ठिकाणी या शाळेमध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी त्याचं करिअर आणि त्याच्या भविष्यामध्ये तो यशस्वी झाला पाहिजे हा एक मोठा मोटिव्ह ठेवून या ठिकाणी शिराळा आणि शावडी या 2 तालुक्यामध्ये ही संस्था सुरू केलेली आहे. या संस्थेचं जर आज आपण 2013 पासून आज 2023 पर्यंत जर आलेख पाहिला तर प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेले पाहायला मिळतात. आता हे यश मिळणं, या यशामध्ये पालक आणि विद्यार्थी, या शिक्षक या सर्वांचा या ठिकाणी सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी संस्था व्यवस्थापन आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि त्याबरोबरच पालकांनी या ठिकाणी दर्शवलेली उपस्थिती या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.